मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर आज राजगर्जना होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणावर तोफ डागणार हे पाहावं लागेल। औरंगजेब कबर वाघ्या कुत्र्या समाधी वादावर काय भूमिका घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। राज्यपुढच्या विविध प्रश्नांवर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे। राज्यभरातून मनसैनिक आता शिवाजी पार्कवर यायला सुरुवात झाली। गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज मनसेचा मेळावा होणार आहे। मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक शिवाजी पार्कवर दाखल होतात। दरम्यान मेळाव्यातून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पार चिखल करून टाकले अशी जहरी टीका राज ठाकरे यांनी नुकतीच केली होती। मुंबईमध्ये 9 मार्चला मनसेच्या 19व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना त्यांनी हे विधान केलं होतं। राज्यातल्या एकंदर राजकीय स्थिती, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यासह इतरही गंभीर मुद्द्यांवर आपण गुढीपाडव्याच्या सभेत दांडपट्टा फिरवणार असल्याचे संकेत राज ठाकरेंनी 9 मार्चला दिले होते। त्यामुळे त्यांच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष आहे। मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा आहे। आजच्या मेळाव्यातून राज ठाकरे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर या मेळाव्या संदर्भात कशी तयारी सुरू आहे याबद्दलची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, खरं तर आता राज्यभरातून मनसैनिक शिवाजी पार्कवर यायला सुरुवात झालेली आहे, सोबतच शिवतीर्थावर सुद्धा हालचाली सुरू आहेत, काय अधिकची माहिती? निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडव्याचा मेळावा आहे। शिवतीर्थावरती सुद्धा हालचाली आहेत। जसं तू सांगितलंस, आत्ताच राज ठाकरेंचं हे निवासस्थान आहे। काही वेळापूर्वी अमित ठाकरे यांनी बाहेर येऊन मनसैनिकांशी संवाद साधला, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि रात्रीची जी काही सभा आहे त्या सभेला उपस्थित राहावं असं देखील त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय। दुसरीकडे शिवाजी पार्कवर ज्या ठिकाणी प्रत्यक्षात ही सभा होणार आहे त्या शिवाजी पार्कवर 1 लाख कार्यकर्ते जमतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 70,000ची आसन व्यवस्था आहे, तर उर्वरित 30,000 जागे 30,000 जे उर्वरित संख्या आहे त्यांना सुद्धा बसण्यासाठी व्यवस्था या ठिकाणी मनसेकडनं करण्यात आलेली आहे। जो मुद्दा तू आता उपस्थित केलास की कुठल्या मुद्द्यांवरती या भाषणामध्ये या सगळ्या मेळाव्यामध्ये चर्चा होऊ शकते, मुख्यत्वे महापुरुषांचा अपमान, राज्यामध्ये ज्या काही घटना महापुरुषांच्या अपमानाच्या संदर्भात घडल्या, त्यासोबतच नागपूरमध्ये जी धार्मिक सांप्रदायिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, दोन्ही बाजूंकडनं जो काही त्या ठिकाणी प्रकार घडला त्यावर सुद्धा राज ठाकरे आपल्या भाषणातून व्यक्त होऊ शकतात। तिसऱ्या बाजूला काही दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं। अधिवेशनाच्या एकंदर कामकाजावरती आणि एकंदर अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यावर सुद्धा राज ठाकरे या आपल्या सगळ्या सभेच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून बोलतील असं कळतंय। त्यासोबतच महत्त्वाचे मुद्दे असतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्दा असेल, ज्यावर आता सरकारकडनं एक प्रकारे घुमजाव केलं जात आहे असं दिसतंय। त्यासोबतच लाडक्या बहिणींचा मुद्दा असेल, लाडक्या बहिणींना या 5 वर्षात कधी कर्जमाफी मिळते, माफ करा, या लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता या 5 वर्षात कधी मिळेल हा प्रश्न असेल, किंवा सरकारच्याच काही मंडळीकडनं, नीरम गोल्हे असतील किंवा महत्त्वाचे काही मंडळी, संजय शिरसाट असतील किंवा इतर मंत्री असतील, या सगळ्यांनी याबाबत केलेलं भाष्य असेल, या सगळ्या गोष्टींवरती राज ठाकरे आजच्या सभेच्या माध्यमातून भाष्य करतील असं दिसतंय। त्यासोबतच काही दिवसांपूर्वी मनसेचा मेळावा पार पडला होता। या मेळाव्यामध्ये त्यांनी कुंभमेळ्यावरती सुद्धा एक भाष्य केलं होतं। या भाष्यावरून, या सगळ्या वक्तव्यावरून अनेक प्रकारच्या टीकेला राज ठाकरेंना सामोरं जावं लागलं। हिंदुत्ववादी भूमिकेचा स्वीकार राज ठाकरेंनी केला होता, कुठेतरी त्याला राज ठाकरेंनी नाकारलंय का, आणि एकंदरच त्यांनी जे भाष्य केलं होतं यावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता। त्यामुळे आजच्या सभेमध्ये सरते शेवटी या सगळ्या मुद्द्यांवरून राज ठाकरे काय बोलतायत हे पाहावं लागलं, आणि सर्वात महत्त्वाचा, सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे त्यांचा टीकेचा रोख नेमका कुणावर असणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे। कारण निवडणुकीच्या नंतर त्यांनी ईव्हीएम असेल किंवा इतर महत्त्वाचे मुद्दे असतील त्यावरून भाजपवरती टीका केली होती। त्यामुळे आजच्या त्यांच्या नक्कीच ओम, तुम्हाला थोडंसं थांबवते। शिवाजी पार्क मध्ये आमचे दुसरे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, शिवाजी पार्क मध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि राज्यभरात नेमके कुठून कुठून मनसैनिक आता दाखल होत आहेत? अगदी बरोबर आहे। जी सभा होणार आहे शिवतीर्थावर आणि राज ठाकरे काय बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्या सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। मी आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क जे आहे, मैदान आहे, त्याच ठिकाणी आहे आणि इथे जवळपास 50,000 खुर्च्या
लोकांना बसण्यासाठी ठेवण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. तर एक मोठं स्टेज तयार करण्यात आलेलं आहे आणि ज्यावरून राज ठाकरे जे आहेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. नेमकं काय मार्गदर्शन करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. फक्त मनसैनिकच नाही तर जे राज्यातले विविध राजकीय पक्ष आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणी स्टेजची तयारी सुद्धा पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते. पोलीस आलेले आहेत. पोलीस शेवटची पाहणी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. साधारणतः 7 ते 7:30 वाजेच्या सुमारास राज ठाकरे या ठिकाणी येतील असं सांगितलं जात आहे. तत्पूर्वी जे नेते मंडळी आहेत त्यांची भाषणाला सुरुवात होणार आहे आणि नंतर राज ठाकरे येतील आणि लगेच भाषणाला सुरुवात होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा मेळावा असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूला गुढ्या मोठ्या ज्या आहेत त्या उभारण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. तर स्टेज जे आहेत ते मोठं आहे. त्यामध्ये राज ठाकरे स्वतः असतील आणि विशेष निमंत्रित आणि जे नेते आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर समोरच्या बाजूला जे शिवसैनिक असणार आहेत मनसैनिक असणार आहेत त्यांच्यासाठीही बसण्याची व्यवस्था केलेली आहे. विशेष निमंत्रित जे असतील त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. माध्यमांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकंदरीतच आता फक्त कार्यकर्ते जे आहेत मनसैनिक आहेत ते येण्याची सुद्धा वाट बघितल्या जात आहेत. जे राज्यभरातून या ठिकाणी मनसैनिक येणार आहेत. जिल्ह्यातल्या प्रत्येक शाखेतून मनसैनिक आला पाहिजे अशी सगळ्यांना सूचना करण्यात आली होती. जे पदाधिकारी आहेत जे नेते आहेत त्यांनी आणि त्यामुळे राज्यभरातून या ठिकाणी जे आहेत ते मनसैनिक या ठिकाणी येणार आहेत. लक्ष लागलेलं आहे ते राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे. गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे यांचं जे वक्तव्य होतं ते कुंभमेळ्याच्या संबंधितला असेल किंवा जे विधिमंडळाचं अधिवेशन झालं आणि सगळेच खोके सारखे लोक विधिमंडळात बसल्याचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता जे राज ठाकरे आहेत काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्ताधारी पक्ष असेल सत्ताधाऱ्यावर काय टीका करतात, त्याचबरोबर विरोधी पक्ष राज्यात असून सुद्धा विरोधी पक्ष कुठे कमी पडतोय का हे सुद्धा या ठिकाणी राज ठाकरे वक्तव्य करतील अशी माहिती मिळते आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष याकडे लागलेलं आहे की आता राज ठाकरे काय वेगळं बोलतात. कारण 2 वर्षापूर्वी एक माहीमची एक व्हिडिओ काढला होता. त्या संदर्भात नंतर खूप वादळसुद्धा उठलं होतं आणि सरकारच्या वतीनं ते जे त्या ठिकाणी असलेली जी कबर होती किंवा जे होतं ते काढण्यातसुद्धा आलं होतं. तशा प्रकारची काही वेगळा स्टेटमेंट म्हणा किंवा काही व्हिडिओ दाखवले जातात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच. त्यामुळे आज राजगर्जना नेमकी कशा पद्धतीने होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं. धन्यवाद ओम आणि मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.